नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सायली, अर्जुन आणि चैतन्य प्रियामुळे मोठ्या काळजीत पडतात. कारण रविराज अर्जुनला फोन करून सांगतो की तन्वीची म्हणजेच प्रियाची चौकशी करू शकत नाही, कारण सध्या तिची मानसिक स्थिती ठीक नाही, तिला ट्रॉमा आहे. हे सर्व काही प्रियाने मुद्दाम केल्याचे जाणून अर्जुन नवीन क्लुप्ती शोधतो. तो म्हणतो की रविराज तन्वीची चौकशी याकरता करू देत नाहीये ना की तिला ट्रॉमा आहे. मग तिची चौकशी आता मानसोपचार तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली होईल, पण सध्या ती अलर्ट असल्याने ही चौकशी लगेच न करता काही दिवसांनी करूया. अर्जुनच्या या आयडियाचं कौतुक वाटल्याने सायली त्याची दृष्ट काढते. दुसरीकडे नागराज येऊन मैपतला त्याने आदल्या रात्री केलेल्या असभ्य कृत्याबद्दल सांगतो. त्याने दामिनीच्या ऑफिसमध्ये जाऊन केलेल्या धिंगाण्याबद्दल समजताच मैपत पार बिथरून जातो. तातडीने तो दामिनीला फोन करून तिची माफी मागतो. ती सांगते की दुसऱ्यांदा तो तिच्याशी दारू पिऊन बोलला होता, तिसऱ्यांदा असं हे काही होऊ देणार नाही. असं दारू पिऊन तो जर का परत एकदा जरी आला तरी ती केस सोडेल अशी धमकी देते. अर्जुनने नोटीस पाठवल्याचं आणि त्याच्या हाती काहीतरी पुरावे सापडल्याचं प्रिया मैपतला फोन करून सांगते. तिने यावेळी ही चौकशी टाळल्याचेही ती सांगते. मैपत तिची मदत करण्यापेक्षा तिला सांगतो की अर्जुनच्या डोक्यात काय शोध घे. तर सुभेदारांच्या घरात कल्पना आणि प्रताप यांच्यातील संभाषण सायली अर्जुन ऐकतात. ते असे म्हणतात की घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. सारखी भांडणं सुरू असतात. त्यांचं बोलणं ऐकल्याने सायली घरातील सर्वांना डायनिंग टेबलवर बोलावून घेते. पूर्णाजी आणि अश्विन घरात नसल्याने फक्त प्रिया तिथे येते. सायली म्हणते की सर्वांनी आपण गप्पा मारूया. कल्पना आधी या गोष्टीला नकार देते, पण प्रतापने सांगितल्यावर थांबते. प्रिया मात्र थांबायला स्पष्ट नकार देते आणि आईकडे निघाल्याचे सांगते. तिच्यामुळे कल्पनाही तिथून निघून जाते. सायलीच्या वागण्याला मूर्खपणा म्हणत मग प्रतापही थांबत नाही. प्रिया खरोखर माहेरी येते आणि प्रतिमा आणि सुमनकडून लाडही करून घेते. त्यावेळी प्रतिमा तिला म्हणते की तिने सासरी वाद टाळायला हवे. प्रतिमा असंही म्हणते की तिने अर्जुनकडून आलेल्या नोटिशीचा एवढा त्रास करून नाही घ्यायला पाहिजे. त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी होती. प्रिया त्यामुळे तिच्याशी तुचडेपणाने बोलते. तेवढ्यात अश्विनचा फोन येतो आणि ती त्याला तातडीने तिथून घेऊन जायला सांगते. माहेर पण 5 मिनिटंही टिकत नसल्याचं म्हणत ती रडण्याचं नाटक करते. ती प्रतिमाला म्हणते की ती लगेच तिच्या सासरी निघून जाणार आहे. तेवढ्यात प्रियाला मैपतचा फोन येतो आणि तिच्या फोनवर आलेले मैपत हे नाव प्रतिमा वाचते. प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करते की तिने मैपत हे नाव कुठे वाचलं आहे. अखेर तिला आठवतं की वात्सल्य आश्रम मर्डर केसमधील बिल्डर मैपतच आहे. मग ती विचार करते की या माणसाचा फोन तन्वीला का आला असेल. प्रिया मैपतचा फोन उचलताच जाब विचारते की तो असा कधीही फोन का करतो. मैपत तिला नेहमीप्रमाणे तुसडेपणाने तिला घातलेले गोंधळ तिने निस्तरायचे. त्यानंतर तो अश्विन कुठे आहे असं विचारतो आणि तिला काहीतरी सूचना देतो. परत घरी जाताना काहीतरी कारण काढून नवऱ्याला गाडीबाहेर काढायचं आणि रस्त्यात त्याच्याशी बोलत बसायचं अशी सूचना तो तन्वीला देतो. दुसरीकडे सायली कल्पनासाठी खास जेवणाचा बेत आखते. सासूच्या आवडीचे सगळे पदार्थ तिने बनवलेले असतात. सायली म्हणते की अर्जुनने तिला म्हटलं की 2 जीवापाड प्रेम करणारी माणसं जेवायला जातात तेव्हा त्यांना डेट असं म्हणतात. ती कल्पनाला म्हणते की आपली डेट आहे असं समजूया. त्यावर कल्पना तिच्यासोबत बसून जेवायला नकार देते. जेवण खोलीत पाठवायला सांगते. अखेर सायलीला यश मिळतं आणि कल्पना तिच्यासोबत जेवण्यासाठी होकार देते, पण सुनावते की कोणीही एकमेकाशी बोलायचं नाही. सायली म्हणते की हरकत नाही, ही त्यांची निशब्द डेट असेल. कल्पना खरोखरच तिच्याशी काही बोलत नाही. सायलीला याचं वाईट वाटतं आणि ती विचारते की त्यांच्या दोघींमधील अंतर एवढं कधी वाढलं. तिला हे समजत नसतं की त्यांच्या मनामध्ये आलेले अंतर कसं मिटवायचं. सायली तिच्या मनातील प्रश्न कल्पनाला विचारते. कल्पनाला वाईट वाटतं, पण ती सायलीला काही उत्तर न देता निघून जाते. सायली म्हणते की आई, तुम्ही माझ्यावर पराकोटीचं प्रेम करता, म्हणूनच तुम्ही एवढ्या रागवल्या आहात. इतका राग आपण हक्काच्या माणसावर करतो, पण आई एकदा वळून बघा, तुम्हाला तुमची तीच सायली दिसेल. सायली तिच्या मागोमाग अक्षरशः खोलीपर्यंत जाते, पण कल्पना एकही शब्द बोलत नाही.